वेलकम. बघा आपला युनिट कम्प्युटर रिलेटेड हा लेक्चर आहे, व्हिडिओ लेक्चर युनिट नंबर 5 चा जो सीएम आहे, CM2 आहे का. तर त्यांच्यासाठी हा सेपरेट युनिट आहे, युनिट नंबर 5 कम्प्युटर रिलेटेड ब्रांच. ओके, तर ऑलरेडी आपण युनिट नंबर 5 चा एक पोर्शन दोन पोर्शन मध्ये डिवाइड आहे. तो फर्स्ट पोर्शन ऑलरेडी कंप्लीट केलंय. आता दुसऱ्या पोर्शन मध्ये सुद्धा जसं फर्स्ट पोर्शन मध्ये 3 मेथड्स आहेत तसं सेकंड पोर्शन मध्ये सुद्धा 3 मेथड्स आहेत. तर सेकंड जो पार्ट आहे, सेकंड पार्ट जो त्याचं नाव आहे बघा, पहिला जो होता तो सायमल्टेनियस इक्वेशन होता. आता जो सेकंड पार्ट आहे तो अल्जेब्रिक इक्वेशन आहे, न्यूमेरिकल सोल्युशन ऑफ अल्जेब्रिक इक्वेशन. तर न्यूमेरिकल सोल्युशन ऑफ अल्जेब्रिक इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करण्याच्या 3 मेथड्स. त्यातली पहिली मेथड म्हणजे बायसेक्शन मेथड, सेकंड मेथड इज रेगुलर पार्सी मेथड and third one is न्यूटन-रॅप्सन मेथड. आता रेगुलर पार्सी मेथडला अजून एक नाव आहे, मेथड ऑफ फाल्स पोझिशन, म्हणजे फाल्स पोझिशन किंवा रेगुलर पार्सी मेथड. तर या 3 मेथड्स आहेत न्यूमेरिकल सोल्युशन ऑफ अल्जेब्रिक इक्वेशन फाइंड आउट करण्याच्या. त्यातली वन बाय वन आपण आता स्टार्ट करूया. ठीक आहे, त्यातली फर्स्ट मेथड बघा, बायसेक्शन मेथड. मेथड नंबर 1 बायसेक्शन मेथड. आता या बायसेक्शन मेथड मध्ये तुम्हाला ऑब्वियसली अल्जेब्रिक इक्वेशन दिलं जाणार आहे, f of x is equals to अल्जेब्रिक इक्वेशन. आता अल्जेब्रिक इक्वेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे अल्जेब्रिक फंक्शन म्हणा, अल्जेब्रिक इक्वेशन म्हणा, तर अल्जेब्रिक इक्वेशन बेटर असणार आहे इथं हा वर्ड. आता f of x ही व्हॅल्यू दिल्यानंतर तुम्हाला ट्रायल अँड एरर मेथड करायची आहे. ट्रायल अँड एरर. आता हा ट्रायल अँड एरर मेथड काय आहे, तर ट्रायल अँड एरर मेथड म्हणजे फंक्शन मध्ये दिलेल्या f of x मध्ये व्हॅल्यू पुट अप करत जायचे. स्टार्टिंग व्हॅल्यू 0 ठेवून बघा, 0 1 2 3 अँड सो ऑन एक्सेट्रा. म्हणजे दिलेल्या फंक्शन मध्ये या व्हॅल्यूज ठेवून द्यायच्या आणि आपल्याला अशा दोन व्हॅल्यूज मिळतील, x इज इक्वल्स टू a आणि x इज इक्वल्स टू b. की या दोन व्हॅल्यूला फंक्शनची व्हॅल्यू f of x, व्हॅल्यू ऑफ f of x इज अपोजिट साइन, is of opposite sign म्हणूया. So what is meaning of opposite sign? Opposite sign चा मीनिंग आहे जर f of a ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली असेल तर f of b ची व्हॅल्यू काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. किंवा याच्या उलट f of a ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली असेल तर f of b ची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असेल. ठीक आहे, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह म्हणजे हा अपोजिट आहे, हा अपोजिट आहे, म्हणजे हा वर्ड अपोजिट साइन. म्हणजे आपल्याला ट्रायल अँड एरर मेथड कुठपर्यंत कधीपर्यंत करायची आहे, जोपर्यंत फंक्शनची व्हॅल्यू अपोजिट मिळत नाही दोन पॉइंट साठी. म्हणजे दोन पॉइंट म्हणजे हा 0 1 असू शकतो, हा 1 2 असू शकतो, 2 3 असू शकतो, 3 तर सपोज 4 असेल तर 3 4. या कुठल्याही दोन पेअर मध्ये 0 1 1 2 1 3 सॉरी 2 3 3 4 कॉन्सिक्वेन्स म्हणजे सिक्वेन्शियली, तर कॉन्झिक्युटिव्ह या नंबर मध्ये किंवा या दोन नंबर मध्ये किंवा या दोन नंबर मध्ये या दोन नंबर मध्ये जर आपल्याला जर अपोजिट साइन मिळत असेल, जर अपोजिट साइन मिळत असेल तर आपण त्यावेळेस काय म्हणू, रूट लाईज बिटवीन a and b या दोन व्हॅल्यू मध्ये रूट लाईज असेल. आणि बायसेक्शन मेथड नुसार फर्स्ट इटरेशन, बायसेक्शन मेथड नुसार आता इथं सुद्धा आपल्याला इटरेशन काढायचे. इटरेशन कसे काढायचे, फर्स्ट इटरेशन
x1 is equals to हा फॉर्म्युला a plus b divided by 2, very important formula of bisection method. a plus b divided by 2 या फॉर्म्युलानुसार x1 ची व्हॅल्यू काढायची, a आणि b आपल्याला ऑलरेडी मिळालेला आहे म्हणून x1 काढायचा, राईट. सो दिस इज द फर्स्ट इटरेशन. लक्षात आलं? फर्स्ट इटरेशन काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे a plus b divided by 2. हां, अजून एक, जर 0 1 2 3 4 5 6 7 8 आपण असं काढत चाललोय आणि जर आपल्याला अपोजिट साईड मिळत नाही तर तेव्हा मागे यायचं, रिव्हर्स यायचं, निगेटिव्हला पण चेक करायचं, -1 -2 -3 आणि -4 ला पण चेक करायचं, राईट. तर नाव नेक्स्ट फाइंड आउट f of x1. नंतर काय करायचं? फाइंड f of फंक्शन मध्ये x1 ची व्हॅल्यू पुट अप करायची. मग ती एकतर पॉझिटिव्ह येईल किंवा निगेटिव्ह येईल. ओके, दोन पैकी एक आहे ना, एकतर तिसरी पण पॉसिबिलिटी आहे, 0 येईल, 0 पेक्षा मोठी, 0 पेक्षा लहान, या तीन पैकी एकच पॉसिबिलिटी असते. आयदर इट इज 0, इट इज मोर दॅन 0 और लेस दॅन 0. मोर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह, लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह. त्याच्यामुळं आता जर 0 आला तर रूट ऑफ f of x is x1. डायरेक्ट तो रूट म्हणून टाकायचा. जर रूट 0 आला तर रूट ऑफ f of x1 is 0. नेक्स्ट, जर f of x1 जर पॉझिटिव्ह आला असेल, f of x1 पॉझिटिव्ह, सपोज आपण ही पहिली केस जर कन्सिडर केली तर f of b काय आहे? निगेटिव्ह आहे. f of b काय आहे? निगेटिव्ह आहे. किंवा पहिली ही कन्सिडर केला तर f of a निगेटिव्ह आहे, म्हणजे f of b निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, म्हणजे तुमचा नेक्स्ट रूट लाइज बिटवीन x1, b और a, x1 या दोन्ही पैकी कुठल्याही एका रूट मध्ये लाई असणार आहे. म्हणजे एकतर याच्यापैकी असेल किंवा याच्यामध्ये असेल. जर आपण सेकंड केस कन्सिडर केली, इफ रूट लाइज बिटवीन, द सेकंड केस कन्सिडर केली, हा कसा आहे? निगेटिव्ह आहे. हा निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह असणारा हा टर्म, म्हणजे याच्यामध्ये a, x1 और x1, b, म्हणजे तीच व्हॅल्यू येते इथं सुद्धा. म्हणजे कोणती तरी एक टर्म येणार, तुमचा रूट एकतर a, x1 मध्ये असेल किंवा x1, b मध्ये असेल, राइट. सो देयरफॉर नेक्स्ट, सो सेकंड इटरेशन, व्हॅल्यू विल बी x2 is equals to परत a plus b divided by 2, म्हणजे रूट लाइज बिटवीन a, b. आता हा b असणार आहे तुमचा, x1 म्हणजे b, म्हणजे जी काय व्हॅल्यू असेल, म्हणजे पहिला जर आले तर a plus x1 divided by 2 हा फॉर्म्युला यूज करा, और x2 is equals to x1 plus b divided by 2. या दोन पैकी कुठलाही एक फॉर्म्युला यूज करायचा. आता ते डिपेंड तुमच्या प्रॉब्लेम वरती असेल, a, x1 by 2 का x1 plus b by 2, and repeat the same process. Repeat the same process or same procedure for next iterations. नेक्स्ट इटरेशन्स म्हणजे थर्ड, फोर्थ. आता 4 मार्काला असतं तर थर्ड इटरेशन पर्यंत वगैरे प्रॉब्लेम येणार. तर आता एमसीक्यू असेल तर तुम्हाला फक्त फर्स्ट इटरेशन म्हणजे इथं पर्यंत प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. x1 is equals to a plus b divided by 2. सिंपल एक क्वेश्चन येतो, शो दॅट रूट लाइज बिटवीन a, b. शो दॅट रूट लाइज बिटवीन 0, 1. ट्रायल अँड एरर मेथड नुसार या व्हॅल्यू पुट अप करायच्या. पॉझिटिव्ह साईड जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला व्हॅल्यू ठेवायची. 0 ठेवा पॉझिटिव्ह आली, 1 ठेवा पॉझिटिव्ह आली, म्हणजे चेंज झाला का नाही, पुढचा पॉइंट ठेवायचा, 2 ठेवायचा. 2 ला जर निगेटिव्ह आली तर मग चेंज झालं, म्हणजे 1 आणि 2 ला चेंज होणार, राईट. म्हणजे
इथे 1-2 मिनिटांमध्ये एक्सप्लेन करतो मी. सपोज सुरुवातीला तुम्ही जर व्हॅल्यू 0 ठेवली, राईट. 0 ला जर फंक्शन पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिला, नेक्स्ट पॉइंट आहे 1, 1 ला पण पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिली, नेक्स्ट पॉइंट आहे 2 आणि 2 ला जर निगेटिव्ह व्हॅल्यू आली, तर तुमचं रूट कोणत्या दोन पॉइंट मध्ये असायला पाहिजे, 1 आणि 2 मध्ये असायला पाहिजे, राईट. किंवा इथंच लक्षात घ्या, हा पॉझिटिव्ह आला आणि हा निगेटिव्ह आला म्हणजे अपोजिट आला, म्हणजे तुमचं रूट या दोन पॉइंट मध्ये असेल. रूट लाईज बिटवीन a, b जसं म्हणलेले, तर रूट लाईज बिटवीन 0, 1. सपोज हा पॉझिटिव्ह पुढे ठेवायचा, 3 ठेवायचा, तो जर निगेटिव्ह आला तर तुमचं रूट या दोन पॉइंट मध्ये असेल. ठीक आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे बाय युजिंग बायसेक्शन मेथड. तर याच्यावरती डिपेंडेंट आपण आता एक्झाम्पल्स घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल घेऊ. नाउ लुक एट प्रॉब्लेम नंबर 1. युजिंग बायसेक्शन मेथड फाइंड अप्रॉक्सिमेट रूट ऑफ x³ - x - 1 = 0 आणि ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू दिली अप टू 2 इटरेशन्स, 2 इटरेशन पर्यंत. ठीक आहे. शक्यतो 2 इटरेशन पर्यंत प्रॉब्लेम विचारला जात नाही, एकच इटरेशन पर्यंत. पण तुम्हाला पुढे चालून अडचण येऊ नये म्हणून आपण सध्या हा 2 इटरेशन वाला एक MCQ मध्ये फर्स्ट इटरेशन वरती विचारलं जाऊ शकतं, किंवा जी पहिली स्टेप आहे रूट लाईज बिटवीन पर्यंतची ती स्टेप. आता हा कसं सॉल्व्ह करायचं बघा. आता आपल्याला फंक्शन काय दिले, x³ - x - 1 = 0. 0 चा पार्ट सोडून द्यायचा आणि आपल्याला फंक्शन f(x) कन्सिडर करायचं. तर f(x) काय आहे, तर f(x) आहे x³ - x - 1. हा तुमचा फंक्शन झाला, राईट. आता ट्रायल अँड एरर मेथड नुसार put x = 0. आता 0, 1, 2, 3 या व्हॅल्यू ठेवत बघायचे. कुठल्या दोन पॉइंटला मायनस आणि प्लस व्हॅल्यू येते फंक्शनची अपोजिट साइनची. एक मायनस असेल तर दुसरी प्लस पाहिजे, दुसरी प्लस असेल तर पहिली मायनस, पहिली प्लस असेल तर दुसरी मायनस. यावेळी अपोजिट साइन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत व्हॅल्यू ठेवत जायचं. पॉझिटिव्ह व्हॅल्यू ठेवा आणि पॉझिटिव्हला जर आन्सर मिळत नसेल तर मग निगेटिव्ह व्हॅल्यू ठेवा. पण स्टार्टिंग कुठून करायचं आहे, 0 पासून स्टार्ट करा. चला put x = 0 म्हणजे f(0) मिळणार आहे आपल्याला. f(0) काय मिळेल, इथं 0³ -0 -1 याची व्हॅल्यू येते -1 आणि -1 हा नंबर कसा आहे, निगेटिव्ह आहे तो नंबर, राईट. 0³ ची व्हॅल्यू 0 0 -0 म्हणजे 0 0 -1 म्हणजे -1. -1 हा पॉइंट कसा आहे, फंक्शनची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. आता आपल्याला जोपर्यंत व्हॅल्यू पॉझिटिव्ह येत नाही तोपर्यंत व्हॅल्यू ठेवायची आहे, राईट. put x = 1. आता 1 ठेवून बघा, f(1) = जसं आपण फंक्शन मध्ये व्हॅल्यू पुट करत होतो तसंच इथं पण करायचंय. म्हणजे काय ना, x³ म्हणजे 1³ -x म्हणजे 1 -1 म्हणजे ही व्हॅल्यू 1 -1 0 0 -1 इथं ही सुद्धा व्हॅल्यू -1. ही निगेटिव्ह आहे, दोन्ही सेम आहे, सेम चालणार नाही, राईट. नेक्स्ट x = 2. f(2) बघा, f(2) म्हणजे 2³ -2 -1 8 -2 6 6 -1 5 म्हणजे ही व्हॅल्यू काय आली, 5. आणि 5 हा नंबर कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. बघा हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच इथं काय मिळालं तुम्हाला, अपोजिट. काय मिळतो, अपोजिट साइन मिळतो. आणि अपोजिट साइन मिळाला म्हणून कोणत्या दोन पॉइंट साठी अपोजिट व्हॅल्यू मिळते, या दोन पॉइंट साठी 1 आणि 2. सो देयरफॉर रूट लाइज बिटवीन 1, 2. जर सपोज करा हा निगेटिव्ह आला असता तर मी x = 3 ही व्हॅल्यू ठेवली असती पुढे चालून. जर तो पॉझिटिव्ह आला तर x = 4 ठेवून बघा. आणि असं पॉझिटिव्ह येत नसेल तर मग -1 -2 कडे जायचे, राईट. तर बघा रूट लाइज बिटवीन 1 आणि 2. 1 आणि 2 का घेतला, कारण 1 साठी ही निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, 2 साठी ही व्हॅल्यू फंक्शनची पॉझिटिव्ह आहे. ही व्हॅल्यू काय आली तो महत्त्वाचा पार्ट नाही, ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हा महत्त्वाचा पार्ट आहे, राईट. सो देयरफॉर आता फर्स्ट इटरेशन म्हणजे
हा 1,2 म्हणजे ही कशाची व्हॅल्यू झाली, a, b ची व्हॅल्यू झाली. सो a इज इक्वल्स टू 1, b इज इक्वल्स टू 2. सो a प्लस b डिवाइडेड बाय 2 हा फॉर्म्युला आहे सिंपल. सो इट इज इक्वल्स टू a ची व्हॅल्यू 1 प्लस 2 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 3/2 आणि 3/2 ची व्हॅल्यू किती आहे 1.5. सो x1 इज इक्वल्स टू 1.5 म्हणजे पहिल्या इटरेशनची व्हॅल्यू किती आली 1.5. आता दुसरे इटरेशन म्हणलेले अप टू 2 इटरेशन. दुसरे इटरेशन साठी फंक्शन मध्ये x इज इक्वल्स टू 1.5 ही व्हॅल्यू ठेवा. सो पुट x इज इक्वल्स टू x1 म्हणजे 1.5 ठेवायची. सो देयरफॉर f ऑफ x इज इक्वल्स टू 1.5 चा क्यूब मायनस 1.5 मायनस 1. कॅल्सीवरती कॅल्क्युलेशन करायचंय. कॅल्सीवरती ही व्हॅल्यू ठेवा डायरेक्टली तर तुम्हाला ही व्हॅल्यू येईल 0.875 म्हणजे f ऑफ 1.5 इज इक्वल्स टू. आता ही व्हॅल्यू काय आहे तर ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. 0.875 ही व्हॅल्यू कशी आहे पॉझिटिव्ह आहे. तर निगेटिव्ह असणारा पॉइंट कोणता आहे पूर्वीचा इथून बघा या डायरेक्शनने जायचं. हा कसा आहे पॉझिटिव्ह आहे. हा कसा आहे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह चालेल का नाहीये. त्याच्यावरचा पॉइंट हा कसा आहे निगेटिव्ह म्हणजे रिव्हर्स ऑर्डर मध्ये. आता 1 आणि 2 या दोन पॉइंट मध्येच 1 ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे 2 ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. आता आणि 1.5 ची व्हॅल्यू काय आहे पॉझिटिव्ह आहे. बघा 1 ला निगेटिव्ह व्हॅल्यू आहे 2 ला पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे आणि 1.5 ला पण पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. म्हणजे जो तुमचा नेक्स्ट इटरेशन येणार आहे ते कुठल्या दोन पॉइंट मध्ये हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह या दोन पॉइंट म्हणजे 1 आणि 1.5 मध्ये तुमचा नेक्स्ट रूट असेल. सो देयरफॉर रूट लाइज बिटवीन 1,1.5 या दोन पॉइंट मध्ये असेल. म्हणजे इथं परत a ची व्हॅल्यू 1 b ची व्हॅल्यू 1.5 म्हणजे सेकंड इटरेशन. So last iteration x2 is equals to a plus b divided by 2 म्हणजेच 1 plus 1.5 divided by 2 म्हणजेच 1.25. So therefore solution after second iteration approximate root of x cube minus x minus 1 is equals to 0 is 1.25. ही तुमची फायनल व्हॅल्यू x2 is equals to 1.25. So this is the answer, final answer. After second iteration approximate root of the equation is 1.25. आता एक लक्षात घ्या तुम्हाला अगोदर कुठल्या दोन पॉइंट मध्ये रूट मिळाला या 1 आणि 2 मध्ये. फर्स्ट रूट कुठल्या दोन पॉइंट मध्ये मिळाला 1,2. त्याचा मिडल पॉइंट म्हणजे काय असणार आहे हा असणार आहे 1.5. ठीक आहे. आता 1 साठी निगेटिव्ह व्हॅल्यू आली होती 2 साठी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली होती आणि जेव्हा आपण फंक्शन मध्ये 1.5 ठेवल्यानंतर हा व्हॅल्यू काय आला होता पॉझिटिव्ह आला होता. म्हणजे हा पॉझिटिव्ह म्हणजे इकडे पॉझिटिव्ह रिपल्शन इकडे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन म्हणजे नेक्स्ट पॉइंट आपला इथे असणार आहे आणि तो पॉइंट म्हणजे 1.25. सो दिस इज द फायनल आन्सर. हे तुमचा फायनल आन्सर. अप्रॉक्सिमेट रूट तो कसा आहे डिवाइडेड बाय 2 आहे a plus b डिवाइडेड बाय 2 हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि त्याच्यानुसार त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं. ओके चला प्रॉब्लेम नंबर 2. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 2. यूजिंग बायसेक्शन मेथड फाइंड अप्रॉक्सिमेट रूट ऑफ
एक्स क्यूब मायनस 2x मायनस 5 इज इक्वल्स टू 0 ही व्हॅल्यू काढायची अप टू 2 इटरेशन्स. ठीक आहे, आपण 2 इटरेशन पर्यंतचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जाऊ. आता बघा फंक्शन हा पार्ट म्हणजे कशाचा पार्ट आहे, तर हा पार्ट म्हणजे f ऑफ x चा पार्ट आहे. सो दॅट सोल्युशन f ऑफ x इज इक्वल्स टू काय आहे, तर x क्यूब मायनस 2x मायनस 5 ही व्हॅल्यू आहे. ओके, आता ट्रायल अँड एरर मेथड यूज करायची. 0 पासून स्टार्ट करा. सो पुट x इज इक्वल्स टू 0, f ऑफ 0 काढा. 0 आहे 0 क्यूब मायनस 2 इंटू 0 मायनस 5 म्हणजे ही व्हॅल्यू येते मायनस 5 आणि मायनस 5 ही व्हॅल्यू कशी आहे, निगेटिव्ह आहे ही व्हॅल्यू. नेक्स्ट पुट x इज इक्वल्स टू 1, f ऑफ 1 ठेवा. 1 क्यूब मायनस 2 इंटू 1 मायनस 5 1 मायनस 2 म्हणजे मायनस 1 मायनस 1 मायनस 5 म्हणजे मायनस 6. हा सुद्धा व्हॅल्यू कसा आहे, निगेटिव्ह आहे. अपोजिट आहे का, नाहीये. म्हणजे 0 आणि 1 मध्ये रूट लाईज असेल का, नाहीये. पुढचा पॉइंट ठेवावा लागेल आपल्याला. पुट x इज इक्वल्स टू 2, f ऑफ 2 काढावा लागेल. f ऑफ 2 काय आहे बघा, 2 क्यूब मायनस 2 इंटू 2 मायनस 5 ही व्हॅल्यू किती येते, 8 मायनस 4 मायनस 5 म्हणजे हा -1 आणि -1 हा पॉइंट सुद्धा कसा आहे, निगेटिव्हच आहे. म्हणजे सेम आला तर आपल्याला रूट मिळेल का, नाही. अपोजिट यायला पाहिजे व्हॅल्यू, राईट. म्हणजे आपल्याला पुढे जावं लागेल. पुट x इज इक्वल्स टू 3, f ऑफ 3 इज इक्वल्स टू 3 क्यूब मायनस 2 इंटू 3 मायनस 5 3 क्यूब ची व्हॅल्यू 27 मायनस 6 म्हणजे 21 मायनस 5 म्हणजे 16 आणि 16 हा नंबर कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह म्हणजे तुमचं रूट. therefore root lies between 2 and 3. रूट लाईज बिटवीन 2 and 3. 2 and 3 मध्येच का रूट लाईज असेल, कारण 2 ची व्हॅल्यू निगेटिव्ह, 3 ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह म्हणजेच अपोजिट साइन आहे आणि अपोजिट साइन आला की आपलं रूट असतं. सो देअरफॉर फर्स्ट इटरेशन आणि यालाच अप्रॉक्सिमेटली आपल्याला काय लिहिता येतं, a, b लिहिता येतं. फर्स्ट इटरेशन, so x1 is equals to a plus b by 2 म्हणजे 2 plus 3 by 2 म्हणजे 5 by 2 आणि 5 by 2 म्हणजे 2.5. so x1 is equals to 2.5. हा झाला तुमचा फर्स्ट इटरेशन. आता सेम प्रोसेस सेकंड इटरेशन साठी रिपीट करायची. तो पॉइंट फंक्शन मध्ये ठेवून बघायचा, पॉझिटिव्ह येतो का निगेटिव्ह येतो. सो देअरफॉर पुट x is equals to 2.5 in f of x. f of x मध्ये ही व्हॅल्यू पुट अप करून बघा. म्हणजे काय येते बघा, f of 2.5 is equals to कॅल्सी काढा. 2.5 चा क्यूब करा मायनस 2 into 2.5 मायनस 5. राईट. ही जर व्हॅल्यू पुट अप केली, कॅल्सी वरती पुट अप करा. 2.5 चा क्यूब 2 into 2.5 मायनस 5 ही व्हॅल्यू येते 5.625. ही व्हॅल्यू काय आली याला महत्व नाहीये, तर ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. म्हणजे f ऑफ 2.5 हा पॉइंट, तर ऑब्वियसली हा कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. राईट. आता सेकंड इटरेशनला जायचंय, तर हा पॉझिटिव्ह आहे. तर याच्या प्रीवियस बघा, कुठला पॉइंट निगेटिव्ह आहे या दोन पैकी, हा का हा. 2 पॉझिटिव्ह आहे का 3 पॉझिटिव्ह आहे, 3 पॉझिटिव्ह आहे. हा पॉझिटिव्ह चालेल का, नाही. हा पॉझिटिव्ह म्हणजे हा चालेल. हा चालेल म्हणजे हा 2 आणि म्हणजे जे तुमचं नेक्स्ट रूट असणार आहे 2, 3 आणि 2.5. राईट. 2 ची व्हॅल्यू कशी आहे, निगेटिव्ह आहे. 3 ची व्हॅल्यू कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि 2.5 ची व्हॅल्यू कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आपला नेक्स्ट रूट या दोन पॉइंट मध्ये असेल का या दोन पॉइंट मध्ये असेल, तर या दोन पॉइंट मध्ये असेल. राईट. सो देअरफॉर रूट लाईज बिटवीन
2,2.5. Root lies between 2,2.5. Therefore, second iteration, परत सेम फॉर्म्युला x2 is equals to a plus b divided by 2, a आणि b 2 plus 2.5 divided by 2. तर याची व्हॅल्यू येते 2.25. x2 is equals to 2.25. बघा, हा 2 आहे आणि हा 3 आहे. अगोदर याच्या मधला पॉइंट मिळाला 2.5. तर इथं हा पॉझिटिव्ह म्हणून याच्या मधला पॉइंट आणि याच्या मधला पॉइंट काय येतो तो 2.25. So this is the final answer of, म्हटलं तर एक वर्ड राहिला आता इथं. Therefore approximate root of x cube minus 2x minus 5 is equals to 0. या फंक्शनचा approximate root is 2.25. Approximate root of the given equation is 2.25 after second iteration, right? After second iteration, approximate root of the equation is 2.25. ओके, तर याच मेथडनी तुम्हाला थर्ड इटरेशन विचारलं तर 2.25 ही व्हॅल्यू फंक्शन मध्ये ठेवायची. त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते ती चेक करायची, राईट? आणि शक्यतोवर फर्स्ट इटरेशन पर्यंत प्रॉब्लेम येईल किंवा शो दॅट म्हणतील रूट कुठल्या दोन पॉइंट मध्ये आहे हे दाखवा. कुठल्या तरी, आता 2 आणि 3 मध्ये तर आपण ट्रायल अँड एरर मेथडनुसार 0, 1, 2, 3, 4 या व्हॅल्यूज ठेवून बघायच्या. कुठल्याही दोन पॉइंट मध्ये अपोजिट साइन मिळालं की तो तुमचा रूट असणार आहे. रूट 2,3, 0,1, 1,2, 2,3 यापैकी कुठलंही एक तुमचा ऑप्शन करेक्ट असेल, राईट? जे काही प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेमनुसार तुमचं रूट लाईज असेल. ओके, राईट. नेक्स्ट त्या टाईपचंच एक एक्झाम्पल घेऊया आपण पुढे. बघा, फर्स्ट प्रॉब्लेम नंबर 3. युजिंग बायसेक्शन मेथड फाइंड अप्रॉक्सिमेट रूट ऑफ एक्स क्यूब मायनस 4x प्लस 1 इक्वल्स टू 0 अप टू फर्स्ट इटरेशन. एकाच इटरेशन पर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे तुम्हाला फक्त x1 ची व्हॅल्यू काढायची आहे आणि ती MCQ अशा टाईपचं विचारला जाऊ शकतं, राईट? तर गिवन सोल्युशन बघा, f ऑफ x काय लिहिणार? f ऑफ x ची व्हॅल्यू तो 0 सोडून अलीकडचा पार्ट म्हणजे कोणता? फंक्शन काय दिलंय तुम्हाला? x क्यूब मायनस 4x प्लस 1. आता पुढे इक्वल टू 0 लिहायचा नाही, राईट? नेक्स्ट पार्ट ट्रायल अँड एरर मेथड नुसार काय ठेवायला पाहिजे? पुट x इज इक्वल्स टू 0. तर f ऑफ 0 म्हणजे 0 क्यूब मायनस 4 इंटू 0 प्लस 1 काय येतं? 0 क्यूब 0, 4 इंटू 0 0 प्लस 1 म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती येते? 1. आणि 1 हा नंबर कसा आहे? 1 हा नंबर पॉझिटिव्ह आहे, राईट? x इज इक्वल्स टू 1. f ऑफ 1 बघा काय येतो? 1 क्यूब मायनस 4 इंटू 1 प्लस 1. 1 क्यूबची व्हॅल्यू 1. 1 मायनस 4 काय आहे? -3. -3 प्लस 1 -2. आणि -2 हा व्हॅल्यू कसा आहे? निगेटिव्ह. आता पुढं x इज इक्वल्स टू 2 ठेवायचा का? तर नाही ठेवायचा, कारण हा पॉझिटिव्ह आले हा निगेटिव्ह आहे. इथंच अपोजिट मिळाले. पहिल्या सुरुवातीच्या 2 पॉइंटलाच अपोजिट मिळाली. त्याच्यामुळं आता पुढं फाइंड आउट करत बसायचा नाही, हा पॉइंट काढायला बसायचं नाहीये. म्हणजे तुमचं रूट या 2 पॉइंट मध्येच असेल. देअरफॉर रूट लाईज बिटवीन कोणत्या 2 पॉइंट मध्ये आहे? 0,1. रूट लाईज बिटवीन 0,1. सो देअरफॉर फर्स्ट इटरेशन पर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. फर्स्ट इटरेशन आणि प्रॉब्लेमचा फॉर्म्युला काय आहे? तर फॉर्म्युला आहे a प्लस बी डिवाइडेड बाय 2. a म्हणजे हा पॉइंट, b म्हणजे हा पॉइंट, राईट? सो दिस इज इक्वल्स टू 0 प्लस 1 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 1/2 आणि 1/2 म्हणजेच काय आहे? 0.5. सो x1 इज इक्वल्स टू 0.5. संपलं, आन्सर आला आपला. सो देअरफॉर
after first iteration approximate root of x cube minus 4x plus 1 equals to 0 is 0.5. हे तुमच्या मल्टिपल चॉईसचा क्वेश्चन असू शकतो, कारण सिंपल आहे बघा, फक्त दोनच व्हॅल्यू ठेवायच्या आणि त्या दोन व्हॅल्यू म्हणजे त्याचा अपोजिट, म्हणजे हा 0 आणि हा 1, या दोन्हीचा मिडल पॉइंट म्हणजे काय असेल तर तो 0.5 असेल. संपला. राईट. या पद्धतीने त्याला सॉल्व करायचं. ओके. तर अशाच पद्धतीनं फर्स्ट इटरेशन पर्यंत प्रॉब्लेम विचारू द्या, सेकंड इटरेशन पर्यंत प्रॉब्लेम विचारू द्या की थर्ड इटरेशन पर्यंत प्रॉब्लेम विचारू द्या, तुम्हाला ही मेथड फॉलो करायची आणि 1 बाय 1 याच्यानुसार तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचे. ठीक आहे. म्हणजेच बायसेक्शन मेथड आली की हा फॉर्म्युला विसरायचा नाही. x1 is equals to a plus b by 2. So x1 is equals to a plus b by 2 आणि हा a आणि हा b कसा काढायचा तर a b हा इथं आला पाहिजे. हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असणारा पॉइंट म्हणजे 0 आणि 1. सपोज आपण जर 2 घेतला असतं आणि इथं पॉझिटिव्ह आली असती, ही पॉझिटिव्ह आली असती, तर नेक्स्ट निगेटिव्ह नंबर म्हणजे आपला पॉइंट हा आला असता 1 आणि 2. ठीक आहे. पण इथं आवश्यकता नाहीये म्हणून मी तिथं लिहिलेला नाहीये. ठीक आहे. तर या पद्धतीने बायसेक्शन मेथडचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करून बघा. काही डाऊट आला, त्या प्रॉब्लेममध्ये डिफिकल्टी आली तर तुम्ही मला विचारा. राईट. ओके. चला नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये नेक्स्ट मेथड घेऊ.